This is problem number 5, and we have completed some adjustments like 10% debentures to be converted into 13% debentures. ही आपली ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली आहे. आपण 7th ॲडजस्टमेंट जी आहे ही बघतोय. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹2 each fully paid up. इक्विटी शेअर्स जे आहेत हे त्यांनी रिड्यूस केलेले आहेत. इक्विटी शेअर्सची आपण एंट्री कंप्लीट केलेली आहे. सी बघू शकता तुम्ही, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. इक्विटी शेअर जे आहेत ओल्ड इक्विटी शेअर यांची फेस व्हॅल्यू ₹10 आहे, ₹10 इच. अँड देन शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹2. जे ₹10चे शेअर आहेत हे त्यांनी रिड्यूस करून ₹2चे केलेत. मीन्स इथे ₹8 रिड्यूस झालेले आहेत. जेवढे रिड्यूस झालेत इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. इथे आपण त्याची एंट्री जी ही केलेली आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ओल्ड इक्विटी शेअर कॅपिटल जितकं आहे तितकं आपण डेबिट केलेलं आहे, अमाऊंट 10 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल. इथे जे न्यू इक्विटी शेअर कॅपिटल आहे, तर न्यू इक्विटी शेअर कॅपिटल दिसतं इथे 2 लाखचं, बिकॉज जी फेस व्हॅल्यू होती ती त्यांनी चेंज केलेली आहे. ₹10ची फेस व्हॅल्यू होती ती रिड्यूस करून त्यांनी ₹2 केले. सो नंबर ऑफ शेअर्स इंटू द फेस व्हॅल्यू आन्सर इज 2 लाख. जेवढी अमाऊंट रिड्यूस झाले ₹8 लाख रिड्यूस झालेत. सो इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. Being equity shares of ₹10 each reduced to ₹2. याच ऍडजस्टमेंट मधली पुढे एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे. 12% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस टू 1 लाख क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹2 इच फुल्ली पेड अप. बघा, ओल्ड प्रेफरन्स शेअर किती आहेत? 12% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच, 7 लाख. जे ओल्ड प्रेफरन्स शेअर्स आहेत हे आपल्याला डेबिट करायचे आहेत. जितके न्यू आहेत ते क्रेडिट करायचे. डिफरन्स आहे तो कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायचे. बट आता इथे फर्स्ट आपण ओल्ड प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे आपण डेबिट करूया इथे. सो 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 7 लाख. ओल्ड प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आहे हे आपण डेबिट केले. टू प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल टू 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता इथे जे प्रेफरन्स शेअर कॅपिटल क्रेडिट केले हे प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत. सी इन द ॲडजस्टमेंट 1 लाख क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹2 इच. जे न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत, नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स 1 लाख अँड द फेस व्हॅल्यू इज 2. सो न्यू प्रेफरन्स शेअर्स 2 लाख अमाऊंट इथे येणार आहे. आता हे 2 लाख कसे आले? नंबर ऑफ शेअर्स 1 लाख ॲट ₹2. जे ओल्ड प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याऐवजी इथे न्यू प्रेफरन्स शेअर्स इंट्रोड्यूस केलेत. टू 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 2 लाख. 7 लाखचे ओल्ड प्रेफरन्स शेअर्स होते, न्यू प्रेफरन्स शेअर्स 2 लाखचे आहेत. डिफरन्स जो आहे म्हणजे 7 लाखचे होते ते रिड्यूस करून त्यांनी 2 लाख केले. म्हणजे किती अमाऊंट रिड्यूस झाली? तर 5 लाखची अमाऊंट जी आहे ही रिड्यूस झाली. जेवढी अमाऊंट रिड्यूस होईल इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. पुन्हा बघा सांगते, 12% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस टू reduced to 1 lakh cumulative preference shares of ₹2 each. मीन्स इथे जे न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत 12% प्रेफरन्स शेअर्स, याचा नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स 1 लाख आहेत आणि त्याची फेस व्हॅल्यू ₹2 आहे. सो इथे जे न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत हे आपल्याला क्रेडिट करायचे आहेत एंट्रीसाठी. सो इथे आपण काय केलं? ओल्ड प्रेफरन्स शेअर्सना डेबिट केलेलं आहे, न्यू प्रेफरन्स शेअर्सना क्रेडिट केलेलं आहे. सो नंबर ऑफ शेअर्स 1 लाख ॲट ₹2. So here new preference share capital 2 lakh. 7 लाखचे ओल्ड प्रेफरन्स शेअर्स होते ते रिड्यूस करून 2 लाखचे झालेत. 7 लाख अमाऊंट होती ती 2 लाख झाली. म्हणजे रिड्यूस किती झाली तर 5 लाख. जी अमाऊंट रिड्यूस होते ती कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर. ऍडजस्टमेंट लक्षात आले सगळ्यांच्या?
Yes, ma'am. Next adjustment, write off debit balance of profit and loss account and preliminary expenses. See here, balance sheet मध्ये profit and loss account दिलेलं आहे 3,50,000 and preliminary expenses are given 40,000. हे आपल्याला write off करायचे आहेत. जसं आपण गुडविल अक्युमुलेटेड लॉसेस हे सगळे राईट ऑफ करतो तसेच हे राईट ऑफ करायचे. सो एंट्री येईल कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 40,000 and profit and loss account 3,50,000. दोघांची टोटल जी आहे ती डेबिटला कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायचे. सो 40,000 प्लस 3,50,000 टोटल इज 3,90,000. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता जेव्हा हे राईट ऑफ करायचे असतात समटाइम्स गुडविल सुद्धा आपल्याला राईट ऑफ करावं लागतं. सो एंट्री सेमच आहे. कॅपिटल रिडक्शनला डेबिट करायचं आहे आणि जे राईट ऑफ करायचे आहेत लाईक प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट गुडविल हे सगळे क्रेडिट करायचे. सो इथे आपल्या ज्या ऍडजस्टमेंट्स होत्या ह्या ऑलमोस्ट इथे आपल्या कम्प्लीट झाल्यात. आता आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह फाइंड आउट करायचं आहे. कॅपिटल रिझर्व्ह कसं फाइंड आउट करणार तर आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रिपेअर करणार आहोत आणि या कॅपिटल रिडक्शन अकाउंटला यामध्ये ज्या ज्या अमाऊंट्स आपण रिडक्शनला ट्रान्सफर केलेल्या आहेत त्या सगळ्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटला रेकॉर्ड करून घ्यायच्या आहेत. जर्नल एंट्रीज सगळ्यांच्या लक्षात आल्यात सगळ्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट इथे प्रिपेअर करूया. दिस इज कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बघा जर्नल एंट्री फर्स्ट जी जर्नल एंट्री आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट केलेलं आहे अँड क्रेडिट फिक्स ॲसेट्स डेटर्स अँड स्टॉक. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला फिक्स ॲसेट्स सन्ड्री डेटर्स अँड स्टॉक आपण रेकॉर्ड करून घेऊया. टू फिक्स्ड ॲसेट्स 4,20,000, टू डेटर्स 2,25,000, टू स्टॉक 9 लाख. या अमाऊंट जे आहेत आपण कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केले. नेक्स्ट सेकंड एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाहीये. थर्ड एंट्री सी हिअर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला इथे डेबिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला बँक हेडिंग येणार आहे टू बँक अकाउंट. अमाऊंट जाणार आहे 40,000. सो हिअर टू बँक अकाउंट अमाऊंट 40,000. नेक्स्ट इज फोर्थ एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंटला इथे डेबिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 10,000. टू बँक अकाउंट 10,000. नेक्स्ट एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. आता इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट केलंय. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स 7,20,000. जितकी अमाऊंट रिडक्शनला ट्रान्सफर केली असेल तितकीच अमाऊंट येईल. बघा कॅपिटल रिडक्शन 7,20,000 जस्ट रिडक्शन अकाउंट मध्ये आपण रेकॉर्ड करणार त्याचं हेडिंग येणार आहे सन्ड्री क्रेडिटर्स बाय सन्ड्री क्रेडिटर्स 7,20,000. नेक्स्ट एंट्री बघूया. एंट्री नंबर 6 कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिबेंचर्स बाय 10% डिबेंचर्स 1,40,000. बाय 10% डिबेंचर्स 1,40,000. नेक्स्ट एंट्री
इक्विटी शेअर कॅपिटल, यामध्ये सुद्धा कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला अमाऊंट ट्रान्सफर होणार आहे 8 लाख. हेडिंग येणार आहे बाय इक्विटी शेअर कॅपिटल 8 लाख. बाय इक्विटी शेअर कॅपिटल 8 लाख. नेक्स्ट प्रेफरन्स शेअर कॅपिटल, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला अमाऊंट ट्रान्सफर होणार आहे 5 लाख. हेडिंग येणार आहे बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल बाय 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 5 लाख. सो आपण इथे ज्या अमाऊंट्स आहेत त्या ट्रान्सफर करून घेतल्यात. अजून एंट्रीज पुढच्या आहेत त्या ट्रान्सफर करून घेऊया. कॅपिटल नेक्स्ट एंट्री राईट ऑफ केल्याची प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट केलेलं आहे. सो हे जे दोन्ही आहेत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला येतील. टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 40,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3,50,000. अमाऊंट जे आहे ते आपण जर्नल एंट्रीज मधले अमाऊंट कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केलेले आहेत. आता कॅपिटल रिडक्शन अकाउंट जे आहे त्याची टोटल घ्यायची आहे. जितका डिफरन्स येईल, डिफरन्स इज अवर कॅपिटल रिझर्व. दोन्ही साईडच्या टोटल घेतल्या, डिफरन्स जो आहे हा डेबिट साईडला येतोय. डिफरन्स इज अवर कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व इज 1,75,000. कॅपिटल रिझर्व फाइंड आउट झाल्यानंतर त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. एंट्री विल बी कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व 1,75,000. 1,75,000 being the balance of capital reduction transfer to capital reserve account. कॅपिटल रिडक्शन मधला जो काही बॅलन्स होता हा आपण कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करतोय. सो टू कॅपिटल रिझर्व इथे आपण डिफरन्स जो आहे हा फाइंड आउट केला 1,75,000. सो इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंट लक्षात आलंय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो इथे आपला जर्नल एंट्रीचा पार्ट आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रिपेअर करण्याचा पार्ट इथे कंप्लीट झालाय. नाउ लेट्स वी विल स्टार्ट द बॅलन्स शीट. आता आपल्याला बॅलन्स शीट जी आहे ही प्रिपेअर करायची आहे. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सेम आहे जो आधी आपण केला होता. इक्विटीज अँड लायबिलिटीज, अंडर दॅट शेअर होल्डर फंड, देन सेकंड पार्ट इज नॉन करंट लायबिलिटीज, थर्ड इज करंट लायबिलिटीज. Then in asset side, first heading is non-current assets, second heading is current assets and the total. प्रोफॉर्मा जो दिला होता बॅलन्स शीटचा किंवा जो फॉर्मॅट आपण प्रिपेअर केला होता सेमच आहे. फक्त त्यामध्ये कोणकोणते अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिल्यात त्या बघायच्यात आणि त्या अकॉर्डिंगली इथे पोस्टिंग करायचे. ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत किंवा जे काही चेंजेस आहेत हे सगळे नोट्स टू अकाउंट मध्ये केले जातील. सो दिस इज फर्स्ट आपण नोट्स टू अकाउंट जे आहे हे प्रिपेअर करणार आहोत. द फर्स्ट एलिमेंट ऑफ नोट्स टू अकाउंट इज शेअर कॅपिटल. अंडर दॅट इश्यूड अँड सबस्क्राईब. आता शेअर कॅपिटल किती आहेत हे बघायचं. जर्नल एंट्रीज बघा. फर्स्ट इक्विटी शेअरची जी जर्नल एंट्री आहे येस हिअर इट इज इक्विटी शेअर कॅपिटल अँड प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन्ही दिलेले आहेत, इक्विटी शेअर कॅपिटल अँड प्रेफरन्स शेअर कॅपिटल, आणि दोघांनाही ऍडजस्टमेंट आहेत. न्यू इक्विटी शेअर्स जे आहेत हे इश्यू करायचे, न्यू प्रेफरन्स शेअर्स इश्यू करायचे, आणि जेवढी न्यू शेअर्सची व्हॅल्यू आहे इट शुड बी रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट, आणि तेवढीच फक्त ती बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड होईल. सो सी एंट्री नंबर 7 इक्विटी शेअर कॅपिटल. ओल्ड इक्विटी शेअर कॅपिटल डेबिट करून टाकलंय, जे न्यू इक्विटी शेअर आहेत हे इथे क्रेडिट केलेत. सो जितके न्यू इक्विटी शेअर्स इश्यू केलेत
तेवढी अमाऊंट ही रेकॉर्ड केली जाईल. सो हिअर balance sheet 1 lakh equity shares of rupees 2 each, amount 2 lakh. आता हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कसे आले? सी बघू शकता, इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹2. इक्विटी शेअर्सची फक्त फेस व्हॅल्यू चेंज झालेली आहे इथे. मीन्स नंबर ऑफ शेअर्स विल बी द सेम. नंबर ऑफ शेअर्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो? जितकं शेअर कॅपिटल दिलेलं आहे त्या शेअर कॅपिटलला त्या फेस व्हॅल्यूने डिवाइड केल्यावर नंबर ऑफ शेअर्स मिळणार आहेत. सो 10 lakh divided by 10 you will get the number of equity shares. 10 lakh divided by 10, answer is 1 lakh. So 1 lakh, these are the number of equity shares. 1 lakh number of equity shares आहेत. आणि ऍडजस्टमेंट जी दिलेली आहे त्यामध्ये इक्विटी शेअर्स रिड्यूस टू ₹2. फेस व्हॅल्यू चेंज झाले, फेस व्हॅल्यू ₹2 झालेली आहे. नंबर ऑफ शेअर्स विल बी द सेम. सो नंबर ऑफ शेअर्स 1 lakh, equity 1 lakh equity share capital of ₹2 each. So here equity share capital amount 2 lakh. Next is preference share capital. इक्विटी शेअर नंतर आपण प्रेफरन्स शेअर कॅपिटलची ऍडजस्टमेंट इथे केली होती. सो जेवढे न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत 2 lakh, 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अमाऊंट 2 lakh, तेवढे आपण रेकॉर्ड करणार आहोत. आता याची सुद्धा तुम्ही इथे ऍडजस्टमेंट बघू शकता. 12% cumulative preference shares to be reduced to 1 lakh cumulative preference shares of ₹2 each. इथे नंबर ऑफ शेअर्स सुद्धा चेंज झालेत. बघू शकता इथे प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल जे आहे 7 lakhचं होतं. नंबर ऑफ इथे शेअर्स जर बघितले तर इथे 7,000 नंबर ऑफ शेअर्स होते. बट जिथे ऍडजस्टमेंट दिली आहे त्यामध्ये 12% preference shares to be reduced to ₹1 lakh cumulative preference shares. Number of shares 1 lakh. Face value ₹2. So इथे हे जे न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत हे आपण रेकॉर्ड करून घ्यायचे. सो 1 lakh preference shares dividend 12%. So 1 lakh preference shares of ₹2 each. So 2 lakh जेवढे न्यू प्रेफरन्स शेअर्स आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेतले. आता जर प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट एक दिलेली आहे, ऍडजस्टमेंट नंबर 5. आपण बॅलन्स शीटच्या अकॉर्डिंगली इक्विटी शेअर कॅपिटल रेकॉर्ड करून झालंय, प्रेफरन्स शेअर कॅपिटल रेकॉर्ड केलंय. बट तुम्ही बघू शकता ऍडजस्टमेंट मध्ये जी 5th ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेत. सी, sundry creditors to give remission 20% of their claim and company to allot 11% preference shares of ₹100 each fully paid up in settlement of balance amount. sundry creditors ची जी आपण ऍडजस्टमेंट केलेली आहे किंवा जी जर्नल एंट्री पास केली त्यामध्ये आपण 11% प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे इश्यू केलेले आहेत, अलॉट करतोय. आपण एंट्री बघूया. एंट्री दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. सी, सन्ड्री क्रेडिटर्स जे होते 36 lakhsचे होते. त्यातला 20% ची जी अमाऊंट आहे ही रेमिट केली, सॅक्रिफाईस झाली, ते कॅपिटल रिडक्शनला आपण ट्रान्सफर करून टाकली. आता जी रिमेनिंग अमाऊंट आहे 36 lakhs मधले 7,20,000 लेस सॅक्रिफाईस झाले. उरलेली जितकी अमाऊंट आहे दॅट इज 28,80,000 ह्या अमाऊंटचे त्यांना 11% प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे अलॉट करायचे. सो इथे हे न्यू प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 11% प्रेफरन्स शेअर्स हे आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचे बिकॉज दीज आर द न्यू प्रेफरन्स शेअर कॅपिटल. 11% चे आधी प्रेफरन्स शेअर्स होते का बघा प्रॉब्लेम मध्ये? नाहीयेत. इथे हे
न्यू प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल आहेत 28,80,000 चे. सो आपण याचं रेकॉर्डिंग करणार आहोत बॅलन्स शीट मध्ये. सो हिअर 11% preference shares of ₹100 each, 28,80,000. सो इथे आपण शेअर कॅपिटल मधले सगळे पार्ट जे आहेत हे रेकॉर्ड केलेत. इथे न्यू इक्विटी शेअर रेकॉर्ड करून झालाय, 12% चे न्यू प्रेफरन्स शेअर्स रेकॉर्ड केलेत अँड जे क्रेडिटर्स होते त्यांना आपण 11% प्रेफरन्स शेअर्स अलॉट करून देतोय. सो ते सुद्धा आपण इथे रेकॉर्ड केलेत. यांची टोटल जी आहे आउटर कॉलमला घ्यायचे 2 लाख प्लस 28,80,000 प्लस 2 लाख. टोटल आउटर कॉलमला घ्यायचे, टोटल करा 32,80,000. इथे शेअर कॅपिटलची आपली जी नोट आहे ही कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट इज रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस अंडर कॅपिटल रिझर्व. सी कॅपिटल रिझर्व जो आहे हा आपण रेकॉर्ड करायचा आहे. बघा कॅपिटल रिडक्शनला आपण ऑलरेडी कॅपिटल रिझर्व इथे फाइंड आउट केलेलं आहे 1,75,000. सो कॅपिटल रिझर्व डायरेक्टली अमाउंट 1,75,000 रेकॉर्ड झाली. नेक्स्ट हेडिंग लॉंग टर्म लायबिलिटीज. आता लॉंग टर्म लायबिलिटीज अंडर बघू शकता तुम्ही लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये डिबेंचर्स आहेत. प्रॉब्लेम मध्ये डिबेंचर दिलेले आहेत 3 लाखचे, बट डिबेंचर वरती सुद्धा आपण ऍडजस्टमेंट एक केली होती. 10% डिबेंचर्स टू बी कन्वर्टेड इंटू 30% डिबेंचर्स. ओल्ड डिबेंचर्स होते हे कन्वर्ट करून न्यू डिबेंचर्स आपण इथे केलेले आहेत. 13% डिबेंचर्स ऑफ ₹1,60,000. सो इथे जे कन्वर्ट करून न्यू डिबेंचर्स आहेत हे आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतोय. सो हिअर 13% डिबेंचर्स अमाउंट 1,60,000. बघा जर्नल एंट्री सुद्धा आपण पास केली आहे इथे. डिबेंचर्स डिबेंचर्स. सो न्यू डिबेंचर 13% डिबेंचर्स 1,60,000. नेक्स्ट अनदर वन लॉंग टर्म लायबिलिटीज अंडर बँक लोन. डिरेक्टर्स लोन सुद्धा आपण रेकॉर्ड करणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये बघा डिरेक्टर्स गिव्ह टेम्पररी लोन ऑफ 5 लाख टू द कंपनी. डायरेक्टर्सने कंपनीला लोन दिलेलं आहे. लोन दिलंय, दिस इज लॉंग टर्म लायबिलिटी. आणि हे जे लोन आहे हे आपण लॉंग टर्म लायबिलिटीज अंडर रेकॉर्ड करणार आहोत. सो डिरेक्टर्स लोन 5 लाख आणि दोन्ही लॉंग टर्म लायबिलिटीजच्या टोटल ज्या आहेत या आउटर कॉलमला घ्यायच्या आहेत 1,60,000 प्लस 5 लाख. टोटल जे हे आउटर कॉलमला येईल 6,60,000. नेक्स्ट इज ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल मध्ये क्रेडिटर्स इन्क्लूड होतात. बट सी क्रेडिटर्सचे 20% ची जी अमाऊंट होती ती त्यांनी सॅक्रिफाईस करून टाकली अँड देन जेवढी अमाऊंट रिमेनिंग होती त्याचे आपण त्यांना प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे अलॉट करून दिले. त्याच्यामुळे ट्रेड पेएबल अंडर क्रेडिटर्स मध्ये आता आपल्याला अमाऊंट काहीच नाहीये. सो इथे आपण ते रेकॉर्ड करणार नाही आहोत. जस्ट हेडिंग ट्रेड पेएबल. Next, other liabilities. Other liabilities नाही आहेत अजून पुढे. Then short term provisions नाही आहेत. Then fixed assets. See, प्रॉब्लेम मध्ये फिक्स्ड ऍसेट दिलेले आहे. फिक्स ऍसेट 21 लाखची होती. फिक्स ऍसेटची अमाऊंट जी आहे ही त्यांना राईट ऑफ केली आहे. राईट ऑफ फिक्स ऍसेट 20%
सो अमाऊंट जी आहे 20% ची लेस करून अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे इथे. फिक्स ॲसेट 21 लाख अमाऊंट होती. लेस रिटर्न ऑफ जर्नल एंट्री बघा. फिक्स ॲसेट त्याच्यावर 20% चार्ज केलेले 20% 4,20,000. परत कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही बिकॉज आपण कॅपिटल रिडक्शनला जितकी अमाऊंट रिड्यूस झाली आहे ही आपण ट्रान्सफर केलेली आहे. सो फिक्स ॲसेट्स मधून 4,20,000 लेस करायचे. 4,20,000 जी अमाऊंट येईल ही आउटर कॉलमला 21 लाख मायनस 4,20,000 आउटर कॉलमला अमाऊंट घ्यायची. फायनल अमाऊंट 16,80,000. नेक्स्ट स्टॉक. सो इन्व्हेंटरीज अंडर स्टॉक आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. स्टॉकची अमाऊंट दिली होती 20 लाख लेस रिटर्न ऑफ स्टॉक जो आहे हा राईट ऑफ केलेला आहे. सी इन द जर्नल एंट्रीज. स्टॉक जो आहे हा 9 लाख स्टॉक मधली 9 लाखची जी अमाऊंट आहे ही राईट ऑफ केलेली आहे. सो 20 लाख मायनस 9 लाख. आउटर कॉलमला अमाऊंट 11 लाख. नेक्स्ट ट्रेड रिसिवेबल सेंड्री डेटर्स. डेटर्स सुद्धा राईट ऑफ करायचे बघा. पहिली ऍडजस्टमेंट फिक्स ॲसेट राईट ऑफ करायचे, डेटर्स राईट ऑफ करायचे, स्टॉक सुद्धा 55% ने व्हॅल्यूट करायचं. स्टॉक आपला कम्प्लीट झाला आहे, ॲसेट्स कम्प्लीट झालेत. फिक्स ॲसेट्स सन्ड्री डेटर्स 15% अमाऊंट लेस करायचे. सी इन द जर्नल एंट्रीज टू सन्ड्री डेटर्स 2,25,000 ची अमाऊंट जी आहे ही लेस केली. मीन्स 2,25,000 जे अमाऊंट आहे ही आपल्याला लेस करायची आहे. So here debtors 15 lakh less written off 2,25,000. outer column ला amount घ्यायचे जितकी amount 15 lakh minus 2,25,000. final amount 12,75,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ केले त्याच्यामुळे ते बॅलन्स शीटला कुठेही येणार नाहीत. बँक अकाउंटची व्हॅल्यू बघा 1,10,000. बँकची अमाऊंट दिली 1,10,000. वर्किंग नोट दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. बँकची अमाऊंट 1,10,000 दिली आहे. प्रॉब्लेम मध्ये डिरेक्टर्स लोन दिलेलं आहे. डायरेक्टर्स टू गिव्ह टेम्पररी लोन ऑफ 5 लाख टू कंपनी. 5 लाखचं लोन कंपनीला दिलेलं आहे डिरेक्टर्सने. म्हणजेच काय तर कंपनीला 5 लाखची अमाऊंट ही रिसीव्ह होते. कंपनीला अमाऊंट रिसीव्ह झाले म्हणजे काय तर त्यांच्या बॅलन्स मध्ये ती अमाऊंट ऍड झाली. सो 1,10,000 ऍड लोन रिसीव्ह. जेवढं लोन रिसीव्ह झालंय ती अमाऊंट आपण त्यामध्ये ऍड केली. आपल्याकडे बँकेकडे आता पैसे किती आहेत तर 6,10,000 बिकॉज आधीचा त्यांचा जो बॅलन्स होता तो प्लस लोन. सो टोटल आता बँकेकडे किती आहेत 6,10,000. आता ह्या 6,10,000 मधले सी इन द प्रॉब्लेम द कंपनी सेटल्ड टॅक्स लायबिलिटी टू द एक्सटेंट ऑफ 5,40,000. कंपनीने काय केलं तर टॅक्सची जी लायबिलिटी होती प्रोव्हिजन फॉर टॅक्स 5 लाख होता बट ती टॅक्सची लायबिलिटी फुलफिल करण्यासाठी ती सेटल करण्यासाठी 5,40,000 अमाऊंट बँकेने दिली. सो लेस
सेटलमेंट ऑफ लायबिलिटी 5,40,000. हे जे 6,10,000 आहे त्या 6 लाख मधले 5,40,000 हे बँकेने लायबिलिटी सेटल करण्यासाठी दिले. मग आता उरले किती बँकेकडे? 70,000. आणि या 70,000 मधले सुद्धा सी इन द प्रॉब्लेम to meet the expenses of reconstruction amounting to ₹10,000. बँकेने अजून 10,000 जे आहेत हे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस साठी पे केले. मग या 70,000 मधले 10,000 ची अमाऊंट रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस साठी दिली बँकेने. मग आता बँकेकडे उरला किती बॅलन्स? 60,000. सो बँक बॅलन्स जो आहे हा आपला 60,000 येणार आहे. वर्किंग नोट लक्षात आली आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am. मॅम पुन्हा सांगा. सांगते. सी हिअर. प्रॉब्लेम मध्ये बघा बँकचा बॅलन्स किती आहे? 1,10,000. आपण इथे वर्किंग नोट मध्ये फर्स्ट बँकेचा जो बॅलन्स आहे 1,10,000 हा इथे आपण रेकॉर्ड केलाय. आता ह्या 1,10,000 एवढाच बॅलन्स आहे का? तर नाही. बँकेला लोन सुद्धा दिलेलं आहे. डायरेक्टर्सनी कंपनीला लोन दिलंय. कंपनीला लोन दिलंय म्हणजेच काय? तर कंपनीकडे पैसे आले. आता डायरेक्टर्स गिव्ह टेम्पररी लोन 5 लाख टू कंपनी, म्हणजेच कंपनीकडे अमाऊंट रिसीव्ह झाली 5 लाखची. सो इथे त्यांच्या आधीच्या बॅलन्स मध्ये 5 लाख रुपीज इन्क्रीज झाले. सो कंपनीच्या बँकेमध्ये 1,10,000 होते, त्यांना लोन रिसीव्ह झाले म्हणजे त्यांना 5 लाख त्यांच्या बॅलन्स मध्ये वाढलेले आहेत. सो 1,10,000 प्लस 5 लाख टोटल आता बँकेकडे किती बॅलन्स आहे? 6,10,000. आता ह्या 6,10,000 मधले सुद्धा बँकेने टॅक्सची जी लायबिलिटी होती तुम्ही बघू शकता. फोर्थ ऍडजस्टमेंट, कंपनीने टॅक्सची लायबिलिटी सेटल करण्यासाठी 5,40,000 अमाऊंट बँकेने दिली. म्हणजे ह्या 6,10,000 मधले 5,40,000 अमाऊंट ही बँकेने लायबिलिटी सेटल करण्यासाठी देऊन टाकली. सो लेस सेटलमेंट ऑफ लायबिलिटी. 6 लाख मधले 5,40,000 हे गेले. मग आता उरले किती? 70,000. आता कंपनीकडे बॅलन्स आहे. आता ह्या 70,000 मधले सुद्धा बघू शकता तुम्ही इथे ऍडजस्टमेंट मध्ये टू मीट एक्सपेन्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन अमाउंटिंग टू 10,000. बँकेने 10,000 चे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस साठी बँकेने 10,000 रुपीज पे केले. मग ह्या 70,000 मधले लेस रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 10,000 बँकेने 10,000 देऊन टाकले. आता उरला किती बँकेकडे बॅलन्स? तर 60,000. सो आता फायनली बँकेकडे बॅलन्स किती आहे? 60,000. नोट वर्किंग नोट लक्षात आली आहे? Yes, ma'am. ओके. सो आता आपण नोट्स टू अकाउंट मध्ये ज्या अमाऊंट घेतलेल्या आहेत त्या फक्त बॅलन्स शीट मध्ये पोस्ट करायचे. शेअर कॅपिटल 32,80,000. 32,80,000. Then reserve and surplus 1,75,000. Reserve and surplus 1,75,000. Next, long term